रामकृष्ण हरी माऊली. काल आपण पाहिलं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही बारामतीला विसाव्यासाठी होती आणि त्यानंतर बारामतीमध्ये आपण पाहिलं सगळीकडे अजितदादांसाठीचे पोस्टर लावण्यात आले. अनेक बारामतीचे जे नागरिक होते त्यांनी अजितदादांची आठवण काढली. त्यानंतर आज पालखी अजितदादांच्या मूळ गावी म्हणजेच काटेवाडीला येणार आहे आणि याच काटेवाडीमध्ये इथल्या ग्रामस्थांच्या काय भावना आहेत. अजितदादा नसतानाची ही पहिलीच त्यांची वारी आहे आणि त्यामुळे नेमकं त्यांच्या मनात काय घालमेल चालली आहे हे जाणून घेण्यासाठी इथे आपण उपस्थित आहोत. काटेवाडीचे असंख्य ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशीच आपण चर्चा करणार आहोत. माऊली नमस्कार. खरं तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कमी अवघ्या महाराष्ट्राला जाणवते. काल सुद्धा आमची टीम बारामतीमध्ये होती. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं बारामती आधीसारखं वाटत नाही, पण काटेवाडीकरांच्या काय भावना असू शकतात ही कल्पना आम्ही नाही करू शकत, कारण जे काटेवाडीमध्ये आहेत त्यांनी दादांना जवळून बघितलं. त्यामुळे नेमकं काय मनात घालमेल चालली आहे? 100% आम्हाला कुठल्याच प्रकारचा उत्साह नाहीये. गेल्या वर्षी दादा स्वतः बारामतीहून चालत आले, इथून रथातून इथं रथापाशी येऊन रथातून इथं पालखी बरोबर इथं स्वतः चालत आले, इथं येऊन इथं बसले, बाईट दिल्या आणि दर्शन घेतलं. सगळ्या बारकाव्याच्या सगळ्या अपडेट दादांनी घेतल्या आणि ह्या वर्षी दादा नाहीत. त्याचं एवढं मोठं दुःख आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रालाच एवढा मोठा नेता गेला. आमचं तर जन्मगाव आहे, म्हणजे ते आमचं दुःख आहे ते सांगण्यासारखं नाही. परंतु शेवटी ईश्वर सत्यापुढे नाईलाज असतो. परंतु आज सकाळी सुनेत्रा बहिणींनी स्वतः इथं येऊन स्वतः पाहणी करून सगळ्या गोष्टीची कुठलं कमतरता आहे का, कुणाला काय आहे का, सगळ्या आम्हाला सूचना दिल्या. सर्व तयारी तर पूर्ण झालेली आहे आणि आता आपल्याकडे धोत्राच्या पायगाड्या टाकून आम्ही ग्रामस्थ तिथून मेन रोड पासून पालखी खांद्यावरती आणतो. ग्रामस्थ धोत्राच्या पायगाड्या परीट समाजाला मान असतो, त्या पायगाड्या टाकत आपण हिथं आणतो आणि नंतर 3 वाजता इथून पुन्हा ग्रामस्थ खांद्यावरती पालखी घेतात आणि स्टँडवरती तिथं गेल्यानंतर मेंढ्यांचं रिंगण असतं. अशा पद्धतीने सध्या ताईंकडून नियोजन केलं जाते, कारण अजितदादा नसताना आता ताईंच्या हातात सगळं नियोजन आहे. 100% सुनेत्रा वहिनी अजितदादांच्या पाऊल ठेवूनच बारकाईने नियोजन करतात. अगदी आता तुम्हाला सांगतो, हे पहा तुम्ही मोबाईल मध्ये, हे रोज त्यांना प्रत्येक दिवसाची प्रत्येक तासाची 2 तासाची अपडेट असतात. हे ताईंना तुम्ही पाठवलं? मी पाठवलेलं वहिनी साहेबांना. त्यांनी स्वतः ह्या गोष्टीचा अपडेट घेऊन रिप्लाय देऊन सगळ्या गोष्टीचं बारकाव्याने माहिती घेऊन त्यांचं सुद्धा मायक्रो प्लॅनिंग असतं. त्यामुळे कुठंतरी थोडेसे व्यस्त म्हणजे उपमुख्यमंत्री आहेत, राज्य पाहिजे आज सगळं, त्या ह्याच्यातून सुद्धा 100% गावाकडे आणि पालखीच्या विषयात वहिनी साहेब बारीक लक्ष देतात. तुमच्या बोलण्यातून जाणवत आहे की ताईंनी प्रचंड लक्ष दिलेलं आहे आणि दादांची कमी जाणू नये लोकांना याची काळजी ते घेत आहेत. तरी सुद्धा मनात कुठेतरी एक खल असेलच. नाही, 100% खरं आहे. आणि दादा गेल्यापासून आमचे काटेवाडीकरच काय तर संपूर्ण महाराष्ट्राला दादांची उणीव भासते. आणि आपण पाहिलं असेल मागच्या 5-6 दिवसात पाऊस झाल्यानंतर सुद्धा आळंदी ते देहू ते पंढरपूर असं सगळे वारकरी जे जाणारे होते त्या सुद्धा लोकांनी सांगितलं की दादांची उणीव खूप तीव्रतेने भासत आहे. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे मान्य केलं की दादा होते, दादा हे दादाच होते, दादांसारखा माणूस परत होणे नाही. आणि आम्हा काटेवाडीकरांना तर सर्वांना वाटतं की आमचं दादा म्हणजे स्वतः विठ्ठल दादा असल्यासारखं देवाप्रमाणे आम्हाला दादा होते. कुठलंही काम घेऊन जा, कुठलंही काही घेऊन जा, कधी दादांनी कुणालाही रिकाम्या हाती माघारी पाठवलं नाही, असं दादा होते. आणि त्याच अनुषंगाने वहिनीसाहेब काम करत आहेत. वहिनीसाहेबांवर एवढा प्रचंड ताण असताना सुद्धा काटेवाडीकरांना त्यांनी कुठंही उणीव वासून दिली नाही आणि वहिनीसाहेब तेवढ्या तत्परतेने काळजी घेतात आणि सगळ्या वारकऱ्यांची सुद्धा देहू ते पंढरपूर कुठंही काही अडचण येऊ नये एवढे प्रशासनाला सूचना करून त्या वेळोवेळी त्याचे पण अपडेट घेत असतात. मला सांगा, तुम्ही बरेच वर्ष दादांचं काम जवळून पाहिलेलं आहे, काटेवाडीचेच तुम्ही आहात. आता काटेवाडी कशी जाणवते दादांच्या नसण्याने? आम्हाला फार मिस होत आहे की दादा नसल्यामुळं फार सुनं सुनं असं लागतं की पहिल्यांदाच आमच्या पालखीमध्ये की आम्हाला उत्साह राहिलेला नाही दादा गेल्यामुळं. कारण आदरणीय वहिनी साहेबांचं तर फार लक्ष काटेकोरपणे असतंच, वहिनी साहेब तर सगळं बघतायत, पण दादा नसल्यामुळे आम्हाला कुणालाच काटेवाडी ग्रामस्थांना उत्साह नाही. आम्हाला आपण बघतोय एकंदरीतच काटेवाडीकरांना उत्साह जाणवत नाहीये. दरवर्षी आम्ही बघितलंय की वारीचा प्रचंड उत्साह काटेवाडीमध्ये पाहायला मिळतो, पण यावर्षी आपण बघतोय कुठली तरी एक उदासीनता आहे, चेहऱ्यावर एक सल त्यांच्या जाणवतीये. काय सांगाल माऊली? दादांचं दुःख जाण्याचं दुःख खूप मोठं आहे. हे आम्ही काटेवाडीकर जोपर्यंत आहोत तोपर्यंत विसरू शकत नाही. बस माऊली, आज दादा नाही आहेत काटेवाडीमध्ये आणि वारी आज पालखी आज तुमच्या गावामध्ये येते, काय भावना? दादा नाही ते आम्हाला दुःख झालं. काटेवाडीत पालखी समाधानी करायची. आम्ही दादा लय दिवस पाळलं, दादा गेले आम्हाला दुःख आहे. एवढंच बोलणं दोन भाषा
पण आता दादांची जागा वहिनींनी बऱ्यापैकी घेतलेली आहे, मग त्याबद्दल वहिनी येऊन गेल्या सकाळी. हा येऊन गेले हा विचारपूस करून. हा येऊन गेल्या. तर आपण बघतोय की दादा नसल्याची एक जी काही खल आहे मनात ती काटेवाडीकरांच्या जाणवतीये. माऊली, तुम्ही सुद्धा इथे जवळून कार्यकार पाहिलेला आहे दादांचा. आज दादा नाहीयेत, कशी वाटते काटेवाडी? नाही दादांना मूड नाही, म्हणजे आता हे रीतिरिवाजाप्रमाणे सगळं चालू आहे, पण जी काय मूड असतो ते नाही. म्हणजे असं दादा होता त्यावेळेस वेगळंच सगळं होतं आणि आता वेगळंच आहे सगळं. म्हणजे वहिनी जरी असतं तरी फरकच आहे त्याला. म्हणजे असं काय फरक जाणवतोय तुम्हाला? नाही बाकी सगळी सुविधा म्हणजे व्यवस्था ही ती स्वच्छता ही जी सगळं आहे ना, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. म्हणजे असं पण कुठेतरी काहीतरी हा, पण दादा होतं तिथं सगळं काम होतं, वेळेला महत्व होतं, सगळं होतं, ते नाही आता. हा म्हणजे दादांची भावनिक दृष्ट्या सुद्धा तुम्हाला कमी जाणवते? हा कमी जाणवतं. दादा मध्ये असलं म्हणजे काही कुठलं काम बिम सांगा सर लगेच क्लिअर, लगेच दुसऱ्या मिनिटाला ते काम झालं म्हणून समजायचं. म्हणजे असं म्हणजे एवढं तत्पर. बरं. हा हा तर आपण बघतोय काटेवाडीकरांच्या या भावना आहेत. ताईंनी जरी दादांची जागा घेतलेली असली आणि काम अतिशय चोखपणे सुरू असलं तरी सुद्धा एक भावनिक नातं जे दादांशी होतं, त्यामुळे दादांची प्रचंड कमी आज काटेवाडीकरांना जाणवतीये, पाहायला मिळते. त्यांच्या बोलण्यातून सुद्धा ती समोर येते. आपल्यासोबत आणखी एक काटेवाडीकर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. माऊली, दादांचं काम अतिशय चोख होतं आणि कामाचा माणूस म्हणून दादाला ओळखलं जायचं या इकडे. तर आता दादा नसल्यामुळे कशा पद्धतीने काम सगळं सुरू आहे? मी ग्रामपंचायत अधिकारी आहे इथं. या ठिकाणी 9 वर्ष झालं काम करतोय. अच्छा. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं, विकासाची गती तेच आहे. वहिनी साहेबांचं पूर्ण बारकाईने लक्ष आहे. प्रत्येक विकास कामावर त्यांची पूर्णपणे लक्ष असतं. या त्याचं पूर्णपणे देवाणघेवाण होते असते विचारांची. जे काही चाललेलं असतं त्यांचं आजही सगळ्यांच्या मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे ग्रामस्थापर्यंत बारकाईने विचारणा करत असतात. इतक्या बिजी असूनही ते आपला अमूल्य असा वेळ आहे ती गावासाठी देत असतात. त्याच्यामुळं गावाच्या विकासात जर पाहिलं तर त्याच पद्धतीची गती आजही आहे आणि ती गती कायम राहील असं आम्हाला नक्की वाटतं. निश्चितच आपण बघतोय की एकंदरीत विकासाची गती तीच आहे, मात्र दादांची कमी जाणवतीये. अशा संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला काटेवाडीमधून पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, काटेवाडी.